नमस्कार मित्रांनो, आले आता मशीमध्येच राडाच करते आता एकदम राडा. तर नमस्कार मित्रांनो, आजचा आमचा नवीन एक ब्लॉग आहे. सध्या आम्ही या ठिकाणी कामावर निघालोय आणि आमचं शाळेचं काम आहे. जिल्हा परिषदची शाळा आहे. त्या शाळेचं या ठिकाणी पत्र्याचं काम आहे. ते करण्यासाठी आम्ही या ठिकाणी घरातून निघालोय. बघूया ते जाऊन. मी तर पहिल्यांदाच निघालोय दादा संघ कामावर. त्याला पण माणसांची गरज होती आज. मला बोलला आज थोडीशी मदत करावी लागते, त्यासाठी आपण पण निघालोय त्याला मदत करायला. बघूया. पहिल्यांदाच पावसाचं जरासं वातावरण डगमगतंय, म्हणजे कमी जास्त. आज थोडस वातावरण दिसतंय. त्यातून 15 सीट आहे घरावर बसवण्याची, आपल्या शाळेवर बसवण्याची. सॉरी, बघूया आता तिथे गेल्यावरच काय परिस्थिती आहे समजेलच आपल्याला. येऊच बघा मित्रांनो, पश्चिम महाराष्ट्रामध्ये कसं वातावरण झालंय. हिरवागार या ठिकाणी वातावरण पश्चिम महाराष्ट्रामध्ये मान्सून नंतर बघायला भारी वाटतं. फिरण्यासाठी बऱ्याच जागा आहेत या ठिकाणी. आंब्यात, विशाळगड किंवा तुमचा बदकी धबधबा, पालेश्वर डॅम, मानुली डॅम, असं बरेच या ठिकाणी स्पॉट आहेत जे की पश्चिम महाराष्ट्रामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील शावड तालुक्यामध्ये आहेत. बघण्यासारखं एकदम असं म्हणजे मन प्रसन्न होईल. माणूस जम्मू काश्मीर किंवा तुमच्या मनालीला फिरायला जातात, एकदा तुम्ही या पश्चिम महाराष्ट्रातल्या शावड तालुक्यात तुम्हाला स्वर्गच बघायला मिळेल. अतिशय सुंदर असं वातावरण असतं पश्चिम महाराष्ट्रामधील आमच्या या तालुक्यात. प्रसन्न असं वातावरण. आज शुक्रवार असल्यामुळे आठवडी बाजार. पहिलं बाजारला शुक्रवारच यायला मिळायचं. आता प्रत्येकाच्या गाड्या झाल्यात. प्रत्येक जण या ठिकाणी गर्दी ट्रक वगैरे बऱ्याच गाड्यांचं या ठिकाणी दूषित प्रदूषण बऱ्याच प्रमाणात या ठिकाणी वातावरण दिसतं. शुक्रवार मध्ये तर बरीच गर्दी असते या ठिकाणी. आणि थोड्या टायमाने दुपारच्या वेळेस मी बघितलं ना, बरीच गर्दी शुक्रवारच्या बाजारमध्ये या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. बोलतोयस का तू? काय बोलतोयस का? अरे बोल ना भावा. अरे असं असतं वय. अरे बोलास काहीतरी वाईट बघा. हे आमचा अरविंद आहे बघा, जोरात काम असतंय त्याच, राडाच करतोय एकदम गोलीगत दोघा आहे त्याचा कामाच्या बाबतीत. काम कसं असतं त्याचं धावतोच बघा पुढल्या ह्याच्यात, तसा राडा करतोय. काय हा बोल बाकीला तशा म्हशी आहेत. अरे बाबा शिंग लागण ये बाबा, कुठं घालतेस आता? एखाद्या वेळी आरूळ मध्ये आपण पोहोचतोय. आरूळ गाव आहे मित्रांनो. या गावामध्ये आहेत. पाण्याची जरा कमतरता कमीच आहे या गावामध्ये, पण गाव छान आहे, सुंदर आहे. बघू शकता तुम्ही मित्रांनो. बघा, शिक्षक आहेत, पण शिक्षकांचा धर्म जो आहे तो त्यांनी त्यांचा सोडलेला नाही. पण आपलं पण एक पालक म्हणून, गावातील लोक म्हणून या ठिकाणी काम आहे. शाळेबद्दल जी असणारी आत्मीयता आहे. आजकाल लोक इंग्लिश मिडियम वगैरे मुलांना शाळेत घालतात, पण त्यांचं पण कष्ट काय कमी नाही. बघा ना, शिक्षक आहेत पण आपल्या कामाबद्दल किती आहे. मुलांनी पण यांच्याकडून आदर्श घ्यायला पाहिजे, जेणेकरून यांच्याकडून जी गोष्ट आपणाला घेता येईल ती घेता आली पाहिजे. ह्यातच मोठं आपणाला समाधान मिळणार आहे. कारण एक शिक्षक असून या ठिकाणी आपलं कर्तव्य या ठिकाणी बजावत आहेत. आणि असल्या शिक्षकांचा आदर्श म्हणजे एक आपल्यासाठी एक नवीन ऊर्जा आहे. मित्रांनो, कसं काम आहे बघा वेल्डिंग वाल्याचं. असं काम आहे वेल्डिंग वाला. आणि समोर दिसते त्या सह्याद्रीच्या पर्वत रांगा. त्याच सह्याद्रीमधून छत्रपती शिवाजी महाराज विशाळगड या ठिकाणी सुखरूप पोचले होते. कसं काम आहे बघा. पैसा फुकट नाही, मेहनत करावी लागते, अशी चढायला लागते. बघा कसं आहे हे काम.
आणि ह्या कामगार लोक